त्याच्यामुळे तर मी टॉयलेट पेपर घेऊन जातो, चांगलं घसडून साफ करतो. टॉयलेट पेपर कस काय पुशी जर तू? लई सोपं आहे. टॉयलेट पेपर घेऊन जायचा, आपल्याला लागेल तेवढा फाडायचा, तिथपर्यंत हात न्यायचा आणि पुसून काढायचं. पाण्यात हात घालायचं काही कामच नाही. छी, माझं मन नाही मानत. त्याच हातानं दुसरं काम कस काय करतो? जिंदगी झंडे, हर तरफ धुंधे, हम बेटे ठंडे. हम जला के बेटे हे आग, इसका हमें घमंड है. चायला ही थंडी नाही तर बायको झाल्यासारखी वाट राहिली. हा, ती कस काय? थंडी बायकोपेक्षा खतरनाक आहे, ते कस काय? चायला दिसत नाही का तुला? रोज नुसतं वाढतच चालली. हा, तू तर बरोबर बनून राहिला. बायको सारखं हिच्यापेक्षा लांब जायचा काही पर्याय पण नाही. अरे मी काय म्हणतो, थंडी बायकोपेक्षा बी लई खतरनाक आहे. थंडी बायकोपेक्षा बी लय खतरनाक आहे? कस काय? हे पा, बायकोला 2-4 दिवस माहेराला पाठवून आरामात जगता येऊ शकतं, पण थंडीला कुठं नाही पाठवू शकत ना आपण. तू तर बरोबर बोलतोय. तो इथं लग्न नाही झालं, तुला कस काय या गोष्टी माहिती? सगळ्या तुमच्या दोस्तीचा असर आहे मायावर. तसं थंडी तर लेवाच राहिली आता. थंडी वाढायची तर गोष्ट नका करू. 1 हप्त्यापासून तर आंघोळ नाही केली म्या. कपडे काढायची तर हिंमत होत नाही. अंगाला वचके येऊ राहिले मायावाल्या. काय? त्याच्यामुळेच तर मी खाजू खाजू परेशान झालो. बरोबर बोलतो तू. पाणी एवढं थंड झालं, मी तर लांब उन्हात हात जोडतो. पाणीची तर विषयच नका काढू. सकाळी जर गुळ नकाळाला पाणी तोंडात घेतलं, असं वाटतं दात बाहेर पडतील. मी तर रात्री पाणी सुद्धा पित नाही. रात्री कोण राहू मुतायला जाईन. मला थंडीचं एवढं भेव वाट राहिलं, 1 हप्त्यापासून तर मी हागायला सुद्धा गेलो नाही. काय? काय 1 हप्त्यापासून हागायला नाही गेलं ते? पण कहून? अरे, पाणी एवढं थंड राहतं तर हातावर घेतलं तर हात असं कापत थरथर थरथर कापतो. तर मी विचार कर, मी धुकाच काय? हिंमत होत नाही भाऊ पाण्यात हात घालायची. अरे पण तू जे खातो ते कुठं जातं मग? सगळं पोटामध्ये स्टॉप होऊ राहिलं. अरे जाऊ दे, कुठं पोट खाली करण्यासाठी पाण्याला हात लावतो. बोलू तू एकदम खरं राहिला. सकाळी सकाळी धुवायचं म्हणलं तर पार फाटून जायचं काम आहे. त्याच्यामुळे तर मी टॉयलेट पेपर घेऊन जातो, चांगलं घसडून साफ करतो. टॉयलेट पेपर कस काय पुशी जर तू? लई सोपं आहे. टॉयलेट पेपर घेऊन जायचा, आपल्याला लागेल तेवढा फाडायचा, तिथपर्यंत हात न्यायचा आणि पुसून काढायचं. पाण्यात हात घालायचं काही कामच नाही. छी, माझं मन नाही मानत. त्याच हातानं दुसरं काम कस काय करतो? हो काका, पेपरला पुसून काढल्याच्या नंतर घरी आल्यावर दर्शी गरम पाणी करायचं आणि त्याला हात धुवून काढायचा. बाप रे बाप, एवढ्या जोरात कोणा पाद मारला रे? साला एवढ्या बेकार पाद मारला, एखादं मरेला असलं तर वास घेऊन ते बी उठून बसन. असं वाटतं मुळ्याची भाजी खाऊन आलेला आहे. लई बेकार वास येऊ राहिला. अरे बाई, मला तर लय घाण वास येऊ राहिला. सगळा मिक्स वास येऊ राहिला. कोणा आपला एवढं चांगला माहोल खराब करून टाकला? मला असं वाटत राहिलं यानं ते गॅस सोडा. आता मी तर काय करू? 1 हप्त्यापासून गेलो नाही आतमध्ये प्रेशर बांधल्याच नंतर मोकळं व्हायसाठी आतमधली हवा बाहेरच्या हवेत सोडून देतो. तोच हे पाद्रेपणा केला. ऐक, उद्यापासून तो आमच्या सोबत नाही बसायचं, नाही तर तो गॅस सिलेंडरचं रेग्युलेटर जाम करून टाकीन. अरे मा ऐका, तो काही नाही. उद्या येताना तो टाकी खाली करून यायची, तरच यायचं, नाही तर यायचं नाही. हा, जर पाण्यापासून बे वाटत असेल टॉयलेट पेपर घेऊन जाय. सगळा माहोल खराब करून टाकला तो. काय झालं सोन्या? आज कोण काही बोल ना? अरे, जे ते पाणी पिला असन तो ना त्याच्या गळ्यामध्ये बर्फ झाला असन, त्याच्यामुळे तू ज्यादा बोलणार नाही. अरे नाही नाही, त्याचं लग्न नाही होऊ राहिलं आणि थंडी वाढतच चालली, त्याच्यामुळे ते कमी बोलतो. तुम्ही याची तकलीफ नाही सहन करू शकणार, लय तकलीफ आहे त्याला. अरे तुला लग्न करायचं तर सांग, या काकाच्या सालीसोबत तुला लग्न करून देऊ. अरे, तिथं अजून लहान पोरगी आहे, तू तो सालीसोबत याचं लग्न करून दे ना. अरे हे काय यांच्या सालीसोबत मला लग्न लावून देईन? तिथं रोज नवीन नवीन पोरं बदलली. यांनाच माहित नाही यांचा साडू कोण होईल. हे काय सकाळी काही पण बोल राहिल तू? मी काही पण नाही बोल राहिलो. तुमची साली रोज तिचा बॉयफ्रेंड बदलीत राहते, हे तुम्हाला सुद्धा माहित नाही.
जाऊन द्या रे, कशाला भांडत या. बरं तू एक सांग, एवढा टायमाचा चुपचाप कोण बसेल होता? मी तर माझ्या ऑनलाईन क्लासचा विचार करत होतो. ऑनलाईन क्लास, आणि तो बी तुझा? तो बाप कधी शाळेत नाही गेला आणि तू ऑनलाईन क्लास करतो का? यालाच म्हणत्या बाप गवार बेटा दिलीप कुमार. असं कधी राहतो तो ऑनलाईन क्लास? जेव्हा मी मर्जी होईन तेव्हा, जेव्हा मला टाईम भेटेन तेव्हा. जास्त वेळ तर संध्याकाळीच क्लास घेतो मी, रात्री. रात्री आणि क्लास, अशी कोणची पढाई करू राहिली तू? आमच्या घरी, ते बी गोधडीत. कोण शिकितं, माणूस या लेडीज? लेडीज टीचर, ते पण 2-2. काय नाव त्या बाईचं? मला पण सांग ना. माझ्या दोन्ही टीचरचं नाव आहे मिया खलिफा आणि सनी लेवनी. तुम्हाला जर क्लास करायचा असाल तर तुम्ही पण जॉईन करू शकता. भारी दिसते दोघी पण. काय? क्लास मस्त क्लास घेते ती, फुल एंटरटेनमेंट. अरे आम्ही कसं काय जॉईन करू शकतो? आमच्यावर तर चुडेलचं लक्ष राहतं. काय म्हणत बोला, जर वहिनीनं ऐकलं घरात सुद्धा येऊन येणार आहे तुम्हाला. मग रातभर बाहेरच बसावं लागल पिसळ कुत्र्यासारखं. जुल्या, आजकाल तू दिसत नाही, कुठं राहतो? तुमच्यासारखं काय मी फालतू आहे, कंटिन्यू दिसत राहीन तुम्हाला. अरे नाराज काय लावतो? जरा इथे ये, जरा गरम होई, मग बरं वाटेल तुला. मग श्याम्या काय करतो मग आता? तुमची बडबड माझ्या घराला काय काय येऊ राहिली. मग विचार केला माझ्याशिवाय ही बकेती काय कामाची म्हणलं, त्याच्यामुळे मी आलो. कोणी एखादा शेर सांगा ना. मी सांगतो कि मत ढूंढो मुझे इस जहाँ की तन्हाई में, मत ढूंढो मुझे इस जहाँ की तन्हाई में, ठंडा बहुत है भैया मैं हिलाता हूँ. काय? म्हणजे माझं म्हणणं आहे मी मिलता हूँ बस मेरी रजाई में. वा काय बोलला तू. मग इकडं कुठं चालला, जुगाडा पाहायला काय? वा वा, तो या शायरी तर आजकालच्या जनरेशनला एकदम शूट होऊ राहिली. आताच्या टायमाला सगळे एक तर बायकोला चिटकून झोपत्या, नाही तर गोधडीत गपचीत झोपून राहत्या. तर तुम्ही इथं सगळेजण काय करू राहिले? तुमच्या मधला मर्द मेला का? तूच असं बोलू राहिलं जस का तुला थंडीच नाही वाजत. सांग किती दिवस झाले तो आंघोळ नाही केली. अर्ज है, लौट कर वो दीवाने नहीं आए, वादा करके वो निभाने नहीं आए, भरी बाल्टी ताकती रह गई राह मेरी, और हम ऐसे शहनशाह है की नहाने नहीं आए. असे शहनशाह तर रोज प्रत्येक घरामध्ये दिसू राहिले. ऐक, आता थंडीला मस्त आहे, काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांग. आता जाळ बी दम्मानं कमी होऊ राहिला. ऐका, 2 गोष्टी कंटिन्यू ध्यानात ठेवायच्या. ज्यावेळेस लई अडचणी त्यावेळेस घाबरायचं नाही, ज्यावेळेस लई अडचणी त्यावेळेस घाबरायचं नाही. थंडीला चालू आहे, कोणाच आंघोळ करायची नाही.